प्रेताची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। हर 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 प्रेताची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। प्रेताची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। हर 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 प्रेताची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। प्रेताची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। स्मशान भूमीला जागा दिलीच पाहिजे। स्मशान भूमीला जागा दिलीच पाहिजे। हर 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 प्रेताची विटंबना करणाऱ्यावर स्मशान भूमीला जागा हर 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 स्मशान भूमीला जागा प्रेताची विटंबना करणाऱ्यावर प्रेताची विटंबना करणाऱ्यावर हर 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 प्रेताची विटंबना करणाऱ्यावर प्रेताची विटंबना पोलीस स्टेशनला या हॅलो जय हिंद, बोला ना। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे अहमदपूर पोलीस स्टेशन येथे। नुकतंच लिंगायत समाज बांधवांच्या वतीने पोलीस प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले। नेमक्या या निवेदनामध्ये काय मागण्या आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। माझ्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील सर, काय नेमक्या मागण्या आहेत? आत्ताच नुकतंच पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले, मोजक्या काय नेमकी मागणी आहेत? लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे नांदुरा खुर्द येथील हाळे कुटुंबातील एक महिला जे लिंगायत समाजाची असून भूमिहीन आहे ते कुटुंब, त्याच्यातील लक्ष्मीबाई हाळे यांचं निधन 21/7/2025 या तारखेला झालेलं। मग त्या अंत्यविधीनिमित्त त्यांनी जेव्हा अंत्ययात्रा काढली त्यावेळेस गावातील काही लोकांनी त्या अंत्यविधीसाठी विरोध केला। खऱ्या अर्थानं हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे, सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। स्मशानभूमीच्या जागा ह्या कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात, ते शासकीय मालकीच्या आहेत। जरी त्याच्यावरती कुठल्या समाजाचं नाव जरी टाकण्यात आलेलं असेल ग्रामपंचायतकडून, तर याचे पूर्ण देखरेखाव राखरखाव हे संपूर्णपणे प्रशासनाकडून चालवलं जातं, ते प्रशासनाच्या शासकीय मालकीच्या असतात। परंतु गावातील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी सकाळी निघालेला अंत्यविधी हा रोखला। मग तो विषय त्या ठिकाणी त्यांच्याकडे भूमी नसल्यामुळं त्यांनी सन्माननीय तहसीलदार उज्ज्वला पांगरकर मॅडम यांच्याकडे दाद मागितली की आम्ही भूमिहीन असून आमचा अंत्यविधी ह्या गावातील लोकांनी अडवलेला आहे आणि आम्हाला सहकार्य करून अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। स्वतः सन्माननीय तहसीलदार मॅडम, स्वतः सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक साहेब, सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांनी गावामध्ये जाऊन त्यांची जागेची पाहणी केली। सोबत सन्माननीय DYSP साहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते, मीडिया पत्रकार पूर्ण उपस्थित होती। त्यांनी त्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना, समाजकंटकाला समजून सांगण्याचाही प्रयत्न केला की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्यातल्या त्यात ही अहमदपूरची भूमी संत सन्माननीय परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महाराजांची पवित्र पावनभूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या संतांच्या या भूमीमध्ये एखाद्या व्यक्तीचं जर समजा निधन झालं, सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्याच्या त्या अंत्यविधीमध्ये आपण सामील होतो, त्याचं दुःख कमी व्हावं म्हणून आपण त्याला सांत्वनपूर्वक त्या ठिकाणी जात असतो।
परंतु नांदुरा येथील काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हा दफनविधी त्यांनी त्या ठिकाणी अडवलेला होता. जवळपास सकाळी 11-12ला निघालेला अंत्यविधी रात्री 8 वाजेपर्यंत त्यांनी अडवला आणि त्याच्याही नंतर जेव्हा समाज प्रशासनाने, पोलीस प्रशासन असेल, प्रशासकीय अधिकारी असेल, यांनी समजून सांगितलं की तुमच्या स्मशानभूमीची जागा जी आहे ती वेगळी आहे आणि त्याला सोडून जी शिल्लक जागा आहे त्या ठिकाणी आम्ही दफनविधी करतोय, ही भूमिका बरं एका व्यक्तीमुळे सगळ्या समाजाला आम्ही दोषी धरणार नाही, मुळातच नाही, कारण हा सगळा समाज चांगल्या पद्धतीनं आमच्यासोबत राहिलेला आहे. तो शेती करणारा समाज आहे, संवेदनशील समाज आहे, रेड्डी समाज. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे प्रत्येक ठिकाणी. परंतु या वाईट प्रवृत्तीच्या 4 लोकांनी त्या ठिकाणी दफनविधी अडवला आणि असं असताना सुद्धा जेव्हा प्रशासनाने त्यांची जागा सोडून शिल्लक असलेल्या जागेमध्ये दफनविधी करण्याचा निर्णय घेतला, त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. याच्या विरोधात प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. मात्र तुम्ही आज निवेदन दिलेत, त्याची काय भूमिका आहे नेमकी? आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. ज्या ज्या गावांमध्ये ज्या ज्या समाजाच्या लोकांना, विशेषतः लिंगायत समाजातील लोकांना स्वतः भूमी नाहीत आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत, अशा प्रत्येक गावामध्ये लिंगायत स्मशानभूमी असेल किंवा सार्वजनिक स्मशानभूमी असेल याची उपलब्धता करून द्यावी, ही पहिली मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि दुसरा आमचा विषय आहे, सकाळी सुरू झालेला अंत्यविधी रात्री 8-9 वाजेपर्यंत अडवून ठेवण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिला? प्रत्येक समाज जर अशा पद्धतीनं जर आरेरावी करणारा असेल आणि वाईट प्रवृत्तीचे लोक जर अशा पद्धतीनं गावामध्ये जर गुंडगिरी प्रवृत्तीनं काम करत असतील तर त्याच्यावरती मृतदेहाची विटंबना केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आपण करावेत, ही आमची दुसरी मागणी घेऊन आज आम्ही पोलीस प्रशासनाकडे आलेलो आहोत. धन्यवाद प्रतापजी. त्याचबरोबर माझ्यासोबत सिनेट सदस्य ॲडव्होकेट निखिलजी कासनाळे सर आहेत. सर, काय भूमिका आहे आपली, काय भावना आहेत, काय व्यक्त व्हाल? दिनांक 21 रोजी लक्ष्मीबाई हाळे यांचा अंत्ययात्रा काही समाजकंटकाकडून रोखण्यात आला नांदुरा बुद्रुक या ठिकाणी. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याचबरोबर एक हक्काची जागा, लिंगायत समाजाला दफनविधी करण्यासाठी हक्काची जागा, तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अडचणी आहेत अशा अंत्यविधी करण्यासाठी. त्या ठिकाणी त्या सर्वत्र ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावं लिंगायत समाजाला दफनविधी करण्यासाठी, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज जमलेले आहोत. तसंच त्या अनुषंगानं माननीय तहसीलदार यांना आम्ही निवेदन देखील दिलेलं आहे. आणि नांदुरा बुद्रुक या ठिकाणी जी घडलेली घटना आहे, तो जो अंत्यविधी दिवसभर या ठिकाणी थांबून ठेवण्यात आला काही समाजकंटकाकडून, तर त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त केला. आणि त्या प्रेताची जी दिवसभर थांबल्यामुळे जी विटंबना झाली, त्या नागरिकांचे जे हाल झाले त्यांच्या कुटुंबाचे, त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर प्रेताची विटंबना केल्याबद्दल एक गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन येथे या ठिकाणी या निवेदनामार्फत केली आहे. या प्रकरणाची सगळी माहिती घेतल्यानंतर संबंधित जे चंद्रकांत मध्य आहे त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्वतः सांगितलं की लिंगायत समाज बांधवांशी माझं कोणतंही वादविवाद नाही किंवा काय नाही, परंतु आजही आपल्याला का गरज पडली की निवेदन देण्याची? त्याचं कारण असं आहे, चंद्रकांत मध्य यांचं बऱ्याच वर्षापासून राजकीय अस्तित्व आहे. त्यांचे आमच्या समाजातील सर्वांशी चांगले संबंध आहेत. परंतु ज्यावेळेस गावातील हा विषय आला त्यावेळेस ती अबला महिला, तिच्या पाठीमागे आता पूर्ण परिवार संपलेला आहे, तिला आता कुणी शिल्लक राहिलेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये गावातील सर्वांनी मिळून समोर येऊन त्या अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं असतं. परंतु तिथं घडलं विचित्र. तिथं असं घडलं की कुठं तिच्या मुलाला सांडव्यामध्ये पुरावं लागलं, कुठं ह्या महिलेची यात्रा 10 तास ताटकळत पडली, कुठं त्या गावातील 2 आमच्या समाजामध्ये दफनविधी आहे, दहनविधी नाही. त्या गावामध्ये आतापर्यंतचा अनुभव पाहिला तर मागं 2 वेळेस आमच्या समाजातील मृतात्म्यास दफनच्या ठिकाणी दहन करावं लागलं आणि एक शोकांतिका आहे. अशा परिस्थितीमध्ये चंदूभाऊ मध्य सारख्यांनी, दिलीप मालका सारख्यांनी, ज्ञानोबा बडगिरे सारख्यांनी अशा समाजातील गावातील वेगवेगळ्या समाजातील पुढाऱ्यांनी पुढे आलं पाहिजे. त्या समाजाला त्या समाजाच्या विधीनुसार, त्याच्या परंपरेनुसार सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. परंतु असं न घडता तिथं उलटं घडायला सुरू केलं. त्याच्यामुळं आमच्या संबंध समाजाची, इथल्याच नाही
तर सगळीकडल्या समाजाची भावना दुखावली गेलेली आहे. आणि अशाच परिस्थितीचा अन्याय जिथं जिथं ज्या ज्या समाजाचे एक मायक्रो समाज म्हणून घोषला गेलेला आहे, फक्त लिंगायत समाज म्हणूनच नाही, कुण्या गावात दुसरा समाज असेल, तिसरा समाज असेल, त्या त्या ठिकाणी अशा मायक्रो समाजावर हे ज्या मोठ्या समाजाचा जिथं पगडा आहे ते लोक अन्याय करण्याचं कुठंच सोडत नाहीत. तर प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला आज असं म्हणणं आहे की आज या प्रकरणामध्ये जर कठोर कारवाया केल्या तर जिथं जिथं मायक्रो समाज असतील, जिथं जिथं छोटे समाज असतील, त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचा अन्याय याच्या पुढे करण्याची हिंमत धारिष्ट कोणी करणार नाही. म्हणून आजच ह्या गोष्टीवर पाबंदी घालण्यासाठी म्हणून कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. दादा, दिलीपराव देशमुख साहेबांचा तुम्ही नामोल्लेख केला म्हणून तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारावासा वाटतो. दिलीपराव देशमुख साहेबांनी जी भूमिका घेतली त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. दिलीपराव देशमुखांनी जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी जर अंत्यविधीला जर अडचण येत असेल तर माझ्या शेतात तुम्ही ते अंत्यविधी करू शकता, या घटनेकडे कसं बघता? दिलीपराव मालकांचं खरं तर आम्ही ऋण व्यक्त करू, परंतु अंत्यविधी हा विषय कुणाच्या तरी शेतामध्ये करणं ही काळानुरूप बदलती चुकीची घटना आहे. परिस्थिती अशी आलेली आहे, आता सर्वे नंबरवर जमीन राहिलं नाही का, जमीन ही गुंट्यावर आल्यात आणि वेळ परिस्थितीनुसार त्या जमिनी विक्री करणे भाग पडत आहे, नाविलाज पडत आहे. पण अशा परिस्थितीमध्ये एखादा मृतात्मा, एखादे पूर्वज ही त्या एका व्यक्तीचे नाहीत किंवा त्या एका वारसाचे नाहीत, हा पूर्वज हा पूर्ण कुटुंबाचा पूर्वज आहे. तिथं विक्री करताना त्या समाधीच्या जागेसहित ती विक्री करणं भाग पडत आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीमध्येच दफन होणं किंवा दहन होणं आणि त्या प्रेतात्म्याची तिथंच पूजा करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रत्येक गाव ठिकाणी ठीक आहे, दिलीपराव मालकाचा आम्ही ऋण व्यक्त करत आहोत आमच्या समाजाच्या वतीनं, इतर समाजाच्या वतीने व्यक्त करू, परंतु ज्या लोकांनी तिथं अडवण्याचं धारिष्ट केलंय त्या लोकांवर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे. खऱ्या अर्थानं अहमदपूर तालुक्यामधील नांदुरा बुद्रुक येथील वादग्रस्त आणि बहुचर्चित स्मशानभूमीचा मुद्दा जर घेतला तर याची दुसरी जर बाजू बघितलं तर आपण महादेववाडी येथे कालच एका रेड्डी समाजाच्या व्यक्तीने लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी त्यांची जमीन दान केलेली आहे, ही सुद्धा बातमी तुम्हाला बघायला मिळणार आहे, मात्र ती पुढच्या भागात आहे. ही जर बातमी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जर बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवरती जर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.